चाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। यापूर्वीच्या सुनावणीत रिसॉर्ट मालक सदानंद कदमांना हायकोर्टाकडून मिळाला तात्पुरता दिलासा। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा ऍक्शन मोडमध्ये। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालय देणार निर्णय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय ठेवला होता राखून। बैलगाडा शर्यतीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। तामिळनाडूच्या जलीकट्टूवरच्या याचिकेकडे देखील शर्यत प्रेमींचं लक्ष। मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील व्यवहाराच्या चौकशीला कॅगकडून सुरुवात। पालिकेचे निवृत्त अधिकारी देखील कॅगच्या रडारवर। मुंबईकरांसाठी लवकरच ऑनलाईन पार्किंगची व्यवस्था। सुरुवातीला 4 वॉर्डमध्ये होणार सुरुवात। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात सुरू आहेत उपचार। आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण आता 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोत, पण